हा दत्त जयंतीचा सोहळा उत्सव अति आनंदाने मनोमनाने या ठिकाणी होत असलेले गैरसोय सहन करून सुद्धा आपण या ठिकाणी हा उत्सव महाराजांच्या कृपेने महाराजांचे आशीर्वाद घेण्याकरता म्हणून आपण या ठिकाणी तो साजरा करत असतो। सप्ताहाच्या ग्रंथ वाचनाच्या श्रवणाकरता बऱ्याच प्रमाणामध्ये संख्येमध्ये बंधू भगिनी येत असतात। वेळ दिलेल्या वेळेला हा देह ग्रंथ वाचन सुरू करत नाही। हा तुम्हाला प्रत्येक वर्षीचा अनुभव असून सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही श्रद्धा ठेवून येता। भगवान दत्तात्रेयांनी असं म्हटलेलं आहे, नरसिंह सरस्वती स्वामींनी असं म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी ग्रंथ वाचन चालेल, ज्या ठिकाणी नामस्मरण चालेल, ज्या ठिकाणी संगीत सेवा अर्पण केले जात असेल अशा ठिकाणी आम्ही क्षण लागता जातो। आणि म्हणून भगवान दत्तात्रेयांना स्त्रोत्रगामी म्हटलेलं आहे, आपली वाणी आपण घरामध्ये बसून जरी हळू आवाजामध्ये त्यांची आळवणी केली तरी तो आवाज त्यांना त्या ठिकाणी पोहोचतो आणि ते आपल्या सन्निध असतात, ते आपल्या जवळ आहेत याची आपण खात्री ठेवावी नामस्मरण करताना आणि गुरुचरित्र वाचन करत असताना। कारण ते इथे आहेत हा विश्वास जोपर्यंत तुम्ही आपल्या मनाला देहाला पटवून सांगत नाही तोपर्यंत त्यांनाही तुमचा विश्वास कसा पटेल। आणि ज्यांचा आपल्याला विश्वास आहे अशी व्यक्ती आपण मनोमन किती दूर असली तरी त्याची आठवण केल्यानंतर त्या व्यक्तीची प्रतिमा, त्या व्यक्तीची आकृती आपल्या डोळ्यासमोर येते। आणि भगवान दत्तात्रेयांचं जेव्हा तुम्ही स्मरण करता त्यावेळेस ती अंतरात्म्यामध्ये तुमच्या विराजमान झालेली असते मूर्ती, ते पाहण्याची आम्ही सवय लावून घेतली नाही आम्हाला। म्हणून जिथे कुठे सांगितलं जातं त्या ठिकाणी तुम्ही अंतरात्म्यामध्ये भगवंताला पहा असं सांगितलं जातं। हे अंतरात्म्यामध्ये पाहण्याची सवय आपण आपल्याला करून घेतली पाहिजे। पहिल्या वर्गामध्ये KG1 मध्ये जेव्हा आपण मुलाला टाकतो त्याच्या आधी प्ले ग्रुप म्हणायचं आजकाल आपण टाकतो त्यावेळेस त्याला त्याची टीचर जे कोणी असतील मॅडम असतील त्याला एक गोष्ट अनेक वेळा समजून सांगतात आणि ती कृती त्याच्या अंगवळणी पडेपर्यंत त्याला ते वारंवार पुनरावृत्ती त्याची करून सांगत असतात। कशासाठी? त्याच्या मनावर ती